नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास। मुंब्रा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 6 149 आहे। मुंब्रा येथे 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला हे निवडणुकीच्या रिंगणात होते। यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना 1,57,141 एवढी मते मिळाली होती, तर नजीब मुल्ला यांना 60,913 एवढी मते मिळाली। यामुळे 2024 मध्ये मुंब्रा येथे जितेंद्र आव्हाड यांचा दणदणीत विजय झाला। मुंब्रा येथे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध शिवसेना पक्षाकडून दीपाली सय्यद अशी लढत झाली होती। यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना 1,09,283 एवढी मते मिळाली होती, तर दीपाली सय्यद यांना 33,644 एवढी मते मिळाली होती। यामुळे 2019 मध्ये जितेंद्र आव्हाड हे आमदार म्हणून निवडून आले होते। मुंब्रा येथे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध शिवसेना पक्षाकडून दशरथ पाटील अशी लढत झाली होती। यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना 86,533 एवढी मते मिळाली होती, तर दशरथ पाटील यांना 38,850 एवढी मते मिळाली होती। यामुळे 2014 मध्ये जितेंद्र आव्हाड हे आमदार म्हणून निवडून आले होते। मुंब्रा येथे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध शिवसेना पक्षाकडून राजन किने अशी लढत झाली होती। यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना 61,510 एवढी मते मिळाली होती, तर राजन किने यांना 45,821 एवढी मते मिळाली होती। यामुळे 2009 मध्ये जितेंद्र आव्हाड हे आमदार म्हणून निवडून आले होते।